वेलकम फ्रेंड्स. आपण आज करत आहोत सोया चंक्सची एक रेसिपी. तर बघताय मी एक सोया चंक्सचं पाकिट घेतलेलं आहे. तर आधी याला आपण गरम पाण्यामध्ये थोडंसं याला उकळून घेऊया. मी हे थोडं गरम पाणी घेतलं आहे, त्यात मी थोडंसं मीठ टाकतो आणि आपल्याला याच्यात सोया चंक्स टाकायचे आहेत. थोडंसं आधी हे पाणी मी कोमट करून घेतो, हे गॅसवर ठेवून नंतर आपण त्यात टाकूया सोया चंक्स. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, पाणी गरम झालेलं आहे. आता मी याच्यात आपले सोया चंक्स टाकतो. याच्यात आपल्याला त्याला 10 ते 15 मिनटं त्यांना भिजू द्यायचं आहे. नंतर आपण त्याला बाहेर काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपल्या सोया चंक्सला कोटिंग करण्यासाठी आपल्याला आता त्याचं कोटिंग तयार करायचं आहे. तर मी हे दही घेतो आहे थोडं. याला आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे त्याच्या गाठी सगळ्या निघून जातील. त्यात काही आपल्याला बेसिक मसाले आपण ॲड करून घेऊया. त्यात मी आधी टाकतो हळद, त्यानंतर तिखट, थोडा गरम मसाला, धने पावडर. याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. याच्यात आपल्याला अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट पण आपण याच्यात ॲड करणार आहोत आणि कसुरी मेथी. त्याने याला चांगली टेस्ट येते. बघत राहा अकूज किचन. अद्रक लसूण पेस्ट आणि ही कसुरी मेथी. आता याला छान मिक्स करून घेऊया. फ्रेंड्स, आवर कोटिंग बॅटर इज रेडी. आता वा, आपले सोया चंक्ससुद्धा भरपूर छान भिजलेले आहेत. तर आपण आता ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया. बघा, छान भिजलेले आहेत. ह्याच्यातलं पाणी काढून आपल्याला या आता कोटिंगमध्ये त्याला मिक्स करायचं आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मी आता ह्याच्यातलं पाणी काढून घेतो आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला कोटिंग मिक्स करायचं आहे. तोपर्यंत बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मी आता पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये आपलं कोटिंग सगळं मिक्स करून घेतो. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. बघत राहा अकूज किचन. आपलं कोटिंग आता सोया चंक्सला खूप छान लागलेलं आहे. तर आता आपल्याला याला एक 10 ते 15 मिनटं असंच त्याला ठेवायचं आहे सेट व्हायला चांगलं. नंतर याच्यावर आपण थोडीशी कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठही चालतं, पण मी कॉर्नफ्लॉवर घेणार आहे. ते कॉर्नफ्लॉवर आपण टाकून घेऊया आणि मग नंतर त्याला आपण डीप फ्राय करून घेऊया. तोपर्यंत बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपलं कोटिंग सेट झालं आहे. आता आपण याच्यावर कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया. कॉर्नफ्लॉवरने थोडंसं क्रिस्पी होतात आपले चंक्स. आणि परत ह्याला आपण 10-15 मिनटं सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपले सोया चंक्स आता फ्रायसाठी रेडी आहेत. कोटिंग मस्त झालेलं आहे त्याला आणि आता 15-20 मिनटं झालेले आहेत त्याला भिजून. मी आमची पारंपरिक कढई आणि तेल घेतलेलं आहे गॅसवर. तर आता मी आधी एक सोडून बघतो तेल गरम झालं का ते. येस, मीडियम फ्लेम आहे आणि आपलं तेल गरम झालेलं आहे. बघताय फ्रेंड्स, आपले सोया चंक्स मस्तपैकी डीप फ्राय होत आहेत. खूप छान रेसिपी आहे, एकदा नक्की करून बघा.
बघा फ्रेंड्स, आपले सोया चंक्स खूप छान असे फ्राय झालेले आहेत. आता आपण याला खाली प्लेटमध्ये काढून घेऊया. फ्रेंड्स, फायनली आपले एकदम क्रिस्पी क्रंची सोया चंक्स रेडी टू ईट. याला शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉस, रेड चिल्ली सॉस किंवा नुसते जरी खाल्ले तरी खूप छान टेस्ट आहे. तर एकदा नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या चंक्सचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.